नमस्कार मित्रांनो, मी उपेश आणि तुमचे स्वागत करत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ बघून झाला का? तुमच्या घरात कोणता प्राणी आहे हे नक्की सांगा। आज मी प्राण्यांविषयी काही विचार मांडणार आहे। आपल्या पृथ्वीवर माणसांप्रमाणेच प्राणी देखील निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत। प्राणी आपले जीवन सुंदर आणि संतुलित ठेवण्यासाठी मोठी मदत करतात। म्हणूनच प्राण्यांचे संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। प्राणी हे माणसाचे खरे मित्र मानले जातात। कुत्रा, मांजर, गाय, घोडा यासारखे अनेक प्राणी माणसाला उपयोगी पडतात। कुत्रा घराचे रक्षण करतो, गाय दूध देते, तर घोडा आणि बैल शेतीकामात मदत करतात। अनेक प्राणी आपल्या जीवनात आनंद आणि प्रेम निर्माण करतात। जंगलातील प्राणी निसर्गाचे संतुलन राखण्याचे काम करतात। सिंह, वाघ, हरिण, हत्ती यांसारखे प्राणी जंगलाची शोभा वाढवतात। जर हे प्राणी नष्ट झाले तर पर्यावरणावर वाईट परिणाम होऊ शकतो। म्हणून जंगल आणि वन्यजीवांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे। आजच्या आधुनिक काळात अनेक प्राण्यांवर अन्याय होत आहे। काही लोक प्राण्यांची शिकार करतात, त्यांना त्रास देतात किंवा त्यांचे निवासस्थान नष्ट करतात। त्यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। ही गोष्ट खूप चिंतेची आहे। आपण प्राण्यांशी प्रेमाने आणि दयाळूपणे वागले पाहिजे। त्यांना मारणे, त्रास देणे किंवा उपाशी ठेवणे चुकीचे आहे। रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांनाही पाणी आणि अन्न देणं ही एक चांगली सवय आहे। माणुसकी म्हणजे फक्त माणसावर प्रेम करणं नाही, तर सर्व जीवावर दया दाखवणे होय। शाळा आणि समाजामध्ये प्राण्यांविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे। लहान मुलांना प्राण्यावर प्रेम करायला शिकवले पाहिजे। जर प्रत्येकाने प्राण्यांचे संरक्षण केले तर भविष्यात आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि सुरक्षित बनेल। प्राणी हे निसर्गाचे अमूल्य देण आहेत। त्यांच्याशिवाय पृथ्वीवरील जीवन अपूर्ण आहे। म्हणून आपण सर्वांनी प्राण्यावर प्रेम, त्यांचे रक्षण करावे आणि त्यांना सुरक्षित वातावरण द्यावे। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरातील, आपल्या परिसरातील प्राण्यांची काळजी घेता का हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपले असेच व्हिडिओ बघत राहा। चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू। बाय।